वेलकम टू प्रशासन अकॅडमी. मी हनुमान शिंदे. आज आपण भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविक, सरनामा, उद्देशपत्रिका आणि प्रियांबल याच्यावर चर्चा करणार आहोत. तर भारतीय राज्यघटनेचा जो सार आहे, जे तत्वज्ञान आहे, जे फिलॉसॉफी ऑफ प्रियांबल आहे, ते आपल्याला आज काय पाहायचं आहे. मग एक सगळ्यात अगोदर आपल्याला अभ्यास करत असताना पाहायचं की घटनेचं जे तत्वज्ञान आहे, जो की घटनेचा काय आहे, सार आहे. ठीक आहे, म्हणजे फिलॉसॉफी प्रियांबल, की घटनाचा जो सार लिहायला जी सुरुवात केली ती अमेरिकेने केली आणि अमेरिकेनंतर आपण जे की आहे ती आपण स्वीकारलेली आहे का, तर ती स्वीकारलेली आहे. म्हणून आपण प्रस्तावना कुणाकडून स्वीकारली अशा पद्धतीचा जर प्रश्न उपस्थित झाला तर ती कुणाकडून, तर अमेरिकेकडून. का, तर ती आपण अमेरिकेकडून स्वीकारली. आणि प्रस्तावनेची संरचना जी आहे ते पण आपण कुणाकडून, अमेरिकेकडून स्वीकारली. प्रस्तावनेची जी भाषा आहे ती भाषा सुद्धा आपण काय, अमेरिकेकडून स्वीकारलेली आहे. आणि ज्यावेळेस सरनामा जे की आहे, प्रास्ताविक उद्देशपत्रिका जी आहे, त्याचं त्या प्रस्तावनेचं ठरावाचं संविधान मध्ये सर्वप्रथम जे वाचन आहे ते वाचन कुणी केलं होतं, तर बी आर आंबेडकर यांनी केलं होतं. आणि ज्यावेळेस घटनेचा मसुदा तयार केला जात होता, त्या घटनेचा मसुदा तयार करत असताना सुद्धा घटना सोबत जे की आहे प्रस्तावनेचा सुद्धा मसुदा कुणी तयार केला होता, बी एन राव यांनी तयार केला होता. का, तर बी एन राव यांनी होता. म्हणजे फिलॉसॉफी ऑफ प्रियांबल मध्ये अभ्यास करत असताना आपल्याला माहित पाहिजे की ती आपण कुणाकडून स्वीकारलेली आहे, ती अमेरिकेकडून. संरचना सुद्धा अमेरिकेची आहे, भाषा सुद्धा अमेरिकेची आपण वापरलेली आहे. आणि संविधान सभेमध्ये जे की आहे प्रथम प्रस्तावनेच्या ठरावाचं जे वाचन होतं ते वाचन सुद्धा कुणी केलं होतं, बी आर आंबेडकर यांनी केलं होतं. का, तर बी आर आंबेडकरांनी. आणि प्रस्तावनेचा, सरनाम्याचा, उद्देशपत्रिकेचा जो कच्चा मसुदा आहे तो कच्चा मसुदा सुद्धा कोणी तयार केला होता, बी एन राव यांनी तयार केला होता. का, तर बी एन राव यांनी तयार केला होता. ठीक आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे म्हणजे आधार काय आहे आपल्या जे की आहे सरनाम्याचा, उद्देशपत्रिकेचा. तर आधार हा आहे की 13 डिसेंबर 1946 जी की उद्देशपत्रिकांचा जे की आहे ठराव जो की आहे तो काय करण्यात आला, मांडण्यात आला. आणि त्याला मान्यता मिळाली 22 जानेवारी 1947 रोजी उद्देशपत्रिका ठराव काय करण्यात आला, संमत करण्यात आला. मग जे ठराव होता अगोदर, त्या ठरावामध्ये सगळ्यात अगोदर जो शब्द होता तो म्हणजे सोरिंग जे की हा शब्द होता, म्हणजे सार्वभौमत्व, इंडिपेंडेंट रिपब्लिक ऐवजी काय शब्द वापरण्यात आला, म्हणजे की सोरिंग, सार्वभौम, डेमोक्रेटिक, रिपब्लिक अशी शब्दरचना काय करण्यात आली. का, तर करण्यात आली. आणि ठरावात नसलेला एक मुळात म्हणजे की ठरावात हा बंधुत्व हा शब्द काय नव्हता, ठरावात नव्हता. म्हणजे फ्रेंडनिटी हा जो शब्द होता, हा बंधुत्व हा काय नव्हता, ठरावात नव्हता. तर हा नंतर काय करण्यात आला, समाविष्ट करण्यात आला. का, तर समाविष्ट करण्यात आला. बघा, जो ठरावात नसलेला जो की सोरिंग, इंडिपेंडंट, रिपब्लिकन हा जो शब्दरचना होती, त्याऐवजी सोरिंग, डेमोक्रेटिक, रिपब्लिक अशी शब्दरचना काय करण्यात आली. का, तर अशी शब्दरचना करण्यात आली. आणि ठरावात नसलेला बंधुत्व जो शब्द होता तो ठरावात नव्हता, परंतु नंतर उद्देशपत्रिकेमध्ये काय करण्यात आला, तो समाविष्ट करण्यात आला. का, तर तो समाविष्ट करण्यात आला. हा आहे सरनाम्याचा आधार. ठीक आहे. मग ओळख काय आपल्या उद्देशपत्रिकेची, तर उद्देशपत्रिकेच्या ओळखचा जर विचार केला तर घटनेचा चेहरा म्हणून आपण प्रस्ताविकाला ओळखतो. घटनेच्या जे की आहे चेहरा म्हणजे पूर्ण जी घटना आहे ती घटनाचे जे की आहे आयडेंटिटी जी आहे, ती ओळख जी आहे, ती ओळख म्हणजे प्रस्तावनेचा चेहरा. प्रस्तावनेतून घटनेचा काय येतो, चेहरा लक्षात येतो. आणि प्रस्तावना घटनेची काय आहे, ओळख आहे. असं कोण म्हटलं, असं मत कुणाचं होतं, तर नानी पालखे यांचं मत होतं. का, तर मग काय, जे की घटनेची वैचारिक भूमिका ही कशातून स्पष्ट होते, तर सरनाम्यातून. घटनेची वैचारिक भूमिका सुद्धा सरनाम्यातून. जे की आहे प्रस्तावना ही घटनेची सर्वोच्च घोषणा म्हणून सुद्धा काय आहे, ओळख आहे. का, तर ओळख आहे. आणि सरनामा, प्रस्तावना राज्य व्यवस्थेची उद्दिष्टे आणि स्वरूप सुद्धा काय करतात, स्पष्ट करतात. म्हणजे सरनामा जो आहे, आपली उद्देशपत्रिका, आपली जी घटना आहे, त्या घटनेमध्ये राज्यव्यवस्थेची उद्दिष्टे आणि स्वरूप सुद्धा काय होतात, स्पष्ट होता. आर्थिक न्यायाची खात्री जी आहे ती खात्री सुद्धा आपल्याला उद्देशपत्रिकेतून प्राप्त होते. का, तर उद्देशपत्रिकेतून काय होते, प्राप्त होते. ठीक आहे. आणि आर्थिक न्याय जे की आहे त्याचं उद्दिष्ट सुद्धा कशातून, जे की आहे प्रस्तावनेतून व्यक्त होतं. का, तर प्रस्तावनेतून काय होतं, जे की आहे प्रस्तावनेतून व्यक्त होतं. आणि जगातील सर्व देशांच्या
जे की आहे देशांच्या घटनेच्या प्रस्तावनेपैकी सर्वात विस्तृत स्वरूपाची जी प्रस्तावना आहे आपली, जी उद्देश पत्रिका आहे ती म्हणजे 85 शब्दाची आहे. युएसएची आहे ती 27 शब्दाची, म्हणून मिनी 85 शब्दामध्ये घटनेचा जो सार सांगण्यात आलेला आहे तो आपल्या उद्देश पत्रिकेमध्ये काय सांगण्यात आलेला आहे. ओळख ही साहजिकच आपल्या कशाची आहे, सरनाम्याची ओळख आहे का, ओळख आहे. प्रस्तावना म्हणजे घटनेचं एक लघु रूप आहे आणि घटना प्रस्तावनेचं एक विस्तारित काय आहे, रूप आहे. अशा नावानं जे की अशा याच्यामध्ये आपल्या उद्देश पत्रिकेचं काय करता येऊ शकतं, जी आपली ओळख सांगता येऊ शकते. प्रस्तावना आपल्या तात्विक भूमिका सुद्धा काय करते, स्पष्ट करते. म्हणजे की घटनेची तात्विक भूमिका ही कशातून लक्षात येतं, तर ती आपल्याला सरनाम्यातून, उद्देश पत्रिकेतून लक्षात येते. आणि प्रस्तावनेतून घटनेच्या व्यक्तिमत्वाची आणि चारित्र्याची समग्र अनुमती मिळते. आपल्या घटनेचं जे की आहे कॅरेक्टर कशा पद्धतीचं आहे ते आपल्याला सरनाम्यातून काय होतं, स्पष्ट होतं का, तर सरनाम्यातून स्पष्ट. 85 शब्दाची भारतीय घटना म्हणून जे की आहे याचा उल्लेख सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सरनाम्याबद्दल काय केला होता का, तर प्रास्ताविकाबद्दल केला होता. आणि प्रस्तावना म्हणजे एका वाक्याची भारतीय घटना अशा पद्धतीचं प्रस्तावनेबद्दल जे की ओळख म्हणून आपल्याला H.M. सिरवई यांनी उल्लेख केला होता का, तर यांनी काय केला होता, उल्लेख केला होता. आणि प्रस्तावना ही भारतीय घटनेची दार्शनिक ओळख आहे असं जे की आहे भारुगा यांनी उल्लेख केला होता. तर यांनी काय केला होता, आपल्या सरनाम्याचा काय केला होता, उल्लेख केला होता. त्यानंतर प्रत्येक संज्ञा एक काय आहे, महाकाव्य आहे असा उल्लेख कुणी केला होता, सुभाष कश्यप यांनी केला होता का, तर सुभाष कश्यप यांनी केला होता. म्हणजे सरनाम्यातला एक एक शब्द, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, हा जो एक एक वर्ड आहे तो एक मोठं महाकाव्य आहे अशा पद्धतीचं मत जे की सुभाष कश्यप यांनी काय केलं होतं, व्यक्त केलं होतं. म्हणजे आपल्या सरनाम्याची ओळख काय आहे या सगळ्या गोष्टींचा समावेश या मुद्द्यातून आपल्याला काय येतो, स्पष्ट होतो का, तर स्पष्ट होतो. मग प्रत्यक्षात आपली प्रास्ताविक उद्देश पत्रिका काय होती, ही उद्देश पत्रिका कोणाला डोळ्यासमोर ठेवण्यात आली, तर भारतीय लोकांना ठेवण्यात आली. म्हणजे जनतेला अंतिम जे की आहे कोण आहे, तर भारतीय जनता आहे. ठीक आहे, उगम स्थान कोण आहे, भारतीय जनता आहे. ठीक आहे, म्हणून या मुद्द्याचा समावेश आहे. म्हणून आपल्याला प्रास्ताविक जर पाहायचं असेल तर सरनामा जर पाहायचा आहे, प्रियांबल आपण प्रत्यक्षात पाहू, त्या काय आहे, तर आम्ही भारताचे लोक. कोण, आम्ही भारताचे लोक. इथं नागरिक हा शब्द नाहीये, लोक आहे, पीपल आहे. ठीक आहे, भारतीय एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय. म्हणजे न्याय कसा द्यायचा आहे, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. विचार, अभिव्यक्त, विश्वास, श्रद्धा, उपासना याचं स्वातंत्र्य. मग स्वातंत्र्य कसं आहे, विचारांचं स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विश्वास, श्रद्धा आणि उपासना याचं स्वातंत्र्य आहे. आणि समानता कशी आहे, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राज्याची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुत्वता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रति काय करत आहोत, अर्पण करत आहोत. ही आहे आपली उद्देश पत्रिका. म्हणजे बघा, आम्ही भारताचे लोक आहोत, भारतीय एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांना न्याय द्यायचा. न्याय कसा द्यायचा, सामाजिक, आर्थिक, राजकीय. पहिल्यांदा सामाजिकच हा शब्द का वापरला, तर सर्वात जास्त न्यायाची जी पोकळी आहे ती सामाजिक आहे, त्याच्यानंतर आर्थिक आणि राजकीय. स्वातंत्र्य कशाचं आहे, विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे, विश्वास आणि श्रद्धा आणि उपासनेचं स्वातंत्र्य आहे. ठीक आहे, आणि समानता कशाची द्यायची, दर्जाची आणि संधीची समानता द्यायची. ठीक आहे, आणि व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचं आश्वासन देणारी बंधुत्व काय करायची आहे, प्रवर्धित करण्याच्या
करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार आमच्या संविधान सभेत आज कधी करण्यात आला? 26 नोव्हेंबर 1949ला हे अंगीकृत करण्यात आलं, अधिनियमित करण्यात आलं, ठीक आहे, आणि ते अर्पण करण्यात आलं. मग ही अर्पण कुणाला करण्यात आली? जे की आहे लोकांना, जनतेला. म्हणून अंतिम सत्ता कुणाची आहे? लोकांची आहे. अशी आपली काय आहे? प्रियांबल आहे का? तर प्रियांबल आहे. ठीक आहे. मग आता जी शब्द होती समाजवादी, ठीक आहे, म्हणजे एक विचार केला की समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता ही जी शब्द होती तर ही मुळात आपल्याकडे एक साहजिकच होती. म्हणजे की सोशलिस्ट हा जो नव्हता, ठीक आहे, सेक्युलर हा सुद्धा शब्द आपल्याकडे नव्हता, ठीक आहे, आणि इंटिग्रिटी हा सुद्धा शब्द आपल्याकडे नव्हता. म्हणजे ही जी की शब्द आहेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता ही 42वी घटना दुरुस्ती काय करण्यात आली? ऍड करण्यात आली. 1976ला ही घटना दुरुस्ती झाली आपल्याकडे आणि ती घटना दुरुस्ती 3 जानेवारी 1977 पासून काय झाली? लागू झाली. म्हणजे सरनाम्यामध्ये जो बदल झाला तो आतापर्यंत काय झाला? एकदाच झाला आणि तो कितव्या? 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार काय करण्यात आला. आणि सरनाम्यातील श्रद्धा या शब्दासाठी पूजा व एकात्मतासाठी अखंडता हे पर्यायी शब्द काय वापरतात का? तर हे पर्यायी शब्द काय केले जातात? वापरतात जातात. म्हणजे श्रद्धा या शब्दासाठी पूजा आणि एकात्मतासाठी अखंडता हा पर्यायी शब्द आपल्याकडे वापरला जातो का? तर वापरला जातो. म्हणजे हे बदल झाले. सोशलिस्ट असेल, सेक्युलर असेल, ठीक आहे, आणि इंटिग्रिटी हे 3 शब्द आपल्याकडे नंतर काय करण्यात आली? ऍड करण्यात आली. ठीक आहे. मग आता सरनाम्यातील जी घटक आहेत आणि सरनाम्यातील घटकांचा विचार करत असताना सरनाम्याचं उगम स्थान कुणापासून झालं? म्हणजे ते भारतीय जनतेपासून झालं. अंतिम सत्ता कुणाची असेल? लोकांची असेल. राज्याचं स्वरूप, भारतीय राज्याचं स्वरूप म्हणजे राज्याचा आदर्श काय आहे तो, आणि घटनेचा जो उद्देश आहे तो, आणि घटनेची स्वीकृती काय. सरनाम्यातील महत्त्वाची 4 घटक आहेत. त्या 4 घटकांमधला पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे उगम स्थान कुठून आहे. तर उगम स्थानाचा जर विचार केला तर उगम स्थान हे घटनेच्या प्राधिकरणाचा जो स्रोत आहे ते म्हणजे कोण आहे? भारतीय जनता आहे, म्हणजे लोक आहेत. कुणाला डोळ्यासमोर ठेवून सरनामा लिहिण्यात आला? लोकांना. अंतिम सत्ता कुणाची आहे? लोकांची आहे. राज्याचं स्वरूप काय आहे? भारतीय राज्याचं स्वरूप काय आहे किंवा आदर्श काय आहे? तर मग तो सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, आणि हा सरनाम्यातील शब्दांचा काय आहे? क्रम आहे. आणि घटनेचा जो उद्देश आहे म्हणजे घटनेची जी आकांक्षा आहे ती काय आहे? न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व. ठीक आहे. मग न्याय कसा मिळाला पाहिजे? तर तो सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. हा शब्दांचा क्रम सुद्धा अशाच पद्धतीचा आहे. मी सांगितल्याप्रमाणे सामाजिक हा शब्द अगोदर का टाकण्यात आला? तर सामाजिक सर्वात जास्त कुठल्या न्यायाची पोकळी आहे आणि सर्वात जास्त विषमता कुठल्या न्यायामध्ये? तर ती सामाजिक मध्ये. ती करण्यासाठी सामाजिक शब्द हा टाकला. स्वातंत्र्य कशाचं असलं पाहिजे? विचाराचं, अभिव्यक्तीचं, विश्वासाचं, श्रद्धाचं आणि उपासनेचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. समानता नागरी, राजकीय आणि आर्थिक समानता आहे. बंधुत्व, ठीक आहे, या शब्दांचा काय आहे? तिथं समावेश आहे. आणि स्वीकारण्यात कधी आला? तर घटनेने कधी स्वीकारण्यात आली? 26 नोव्हेंबर 1949. हा सरनाम्यातील काय आहेत? घटक आहेत का? तर सरनाम्यातील घटक आहे. मग आपल्याला एक एक मुद्दा बघायचा आहे. पहिला तर ऑलरेडी आपण बघितला. दुसरा, राज्यव्यवस्थेचं, भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप म्हणजे सरनाम्यातील शब्दांचा क्रम. पहिला जो शब्द आहे तो म्हणजे सार्वभौम. मग सार्वभौम या शब्दाचा अर्थ काय आहे? की सार्वभौम जे की आहे, सोरिंग या शब्दाचा अर्थ काय आहे? की कोणत्याही बाह्य शक्तीचा किंवा परकीय सत्तेचं आधिपत्य नसणं, म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्यावर कुणाचं नसलेलं नियंत्रण, त्याला म्हणायचं सार्वभौम. म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या काय नसणं? नियंत्रण नसणं. आणि आपले अंतर्गत व बाह्य कारभार स्वतः कुणास मुक्त व सक्षम असणं, म्हणजे लोकप्रतिनिधीमार्फत चालवतो आपण. म्हणजे अंतर्गत व बाह्य कारभारात स्वतः करण्यास मुक्त आणि काय असणं? सक्षम असणं. त्याला सुद्धा आपण काय म्हणू? सार्वभौम, सोरिंग असं म्हणू आपण. ठीक आहे. म्हणून सार्वभौम यामध्ये परकीय प्रदेश मिळवण्याचा किंवा स्वतःचा प्रदेश परकीय शक्तीस देण्याचा अधिकाराचा सुद्धा समाविष्ट होतो का? तर त्याचा सुद्धा काय होतो? समाविष्ट होतो. ठीक आहे. म्हणून राष्ट्रकुलचं जे सदस्यत्व आहे ते आपण खुशीने स्वीकारलेलं आहे. याचा अर्थ काय होत नाहीये?
की आपण सार्वभौमत्व आपलं लोप होत नाही, ते आपण कधी पण काय करू शकतो, सोडू शकतो, कधी पण त्याचा काय करू शकतो, त्याग करू शकतो. तो आपण स्वइच्छेने काय केलेला आहे, स्वीकारलेला आहे का, तर स्वइच्छेने स्वीकारलेले. बघा, सार्वभौम या शब्दाचा अर्थ काय आहे की कोणत्याही बाह्य शक्तीचा किंवा परकीय सत्तेच्या आपण आधिपत्याखाली नसणं, मग ते प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष असो. ठीक आहे. दुसरा जो शब्द आहे तो म्हणजे समाजवादी. मग या जो समाजवादी जो शब्द आहे तोच म्हणजे कुठला, सोशलिस्ट. आणि सोशलिस्ट हा शब्द जो आहे तो समाजवाद स्वीकारला याच्याबाबत जर करायचा तर समाजवादाचं 1936ला पहिलं जे ग्रामीण अधिवेशन झालं ते फैजपूरला, त्या अधिवेशनामध्ये आपण समाजवादाचा स्वीकार करण्यात आला. 1955चं जे आवडी अधिवेशन होते त्या आवडी अधिवेशनामध्ये ठराव आपण स्वीकारला. आणि 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये काय करण्यात आला, हा जो वर्ड आहे सोशलिस्ट हा काय करण्यात आला, आपण ऍड करण्यात आला. आणि या शब्दात भारतीय राज्याचं सामाजिक व आर्थिक तत्वज्ञान काय येतं, सूचित करण्यात येतं का, तर सूचित करण्यात येतं हे सोशलिस्टमध्ये, समाजवादी या शब्दामध्ये. ठीक आहे. मग आपल्या घटनेत याबाबत सुप्रीम कोर्टाने 1983ला DS नकारा वर्सेस केंद्र सरकारचा जो खटला होता या खटल्यात काही निरीक्षणं नोंदवली. कशाच्या संदर्भामध्ये, समाजवादी शब्द. म्हणजे समाजवादी या शब्दाच्या बाबतीतले काही जी खटले आहेत त्या खटल्यांचा आपण विचार करू. त्यातला जो पहिला खटला आहे तो म्हणजे DS नकारा वर्सेस केंद्र सरकारचा खटला. याच्यामध्ये निरीक्षण काय नोंदवलं की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की पाळण्यापासून ते मृत्यूपर्यंत व्यक्तीचा सर्वांगीण सुरक्षितता मिळणे हा समाजवादाचा काय आहे, आत्मा आहे व ती समाजवादी विचारधारणेची मूलभूत संकल्पना आहे. म्हणजे व्यक्ती पाळण्यापासून जन्मेपर्यंत मृत्यूपर्यंत त्याला काय करायची, सुरक्षितता मिळणे हा समाजवादाचा काय आहे, आत्मा आहे, असं सुप्रीम कोर्टाने DS नकारा वर्सेस केंद्र सरकारच्या प्रकरणामध्ये काय करण्यात आलं, निरीक्षण करण्यात आलं का, तर निरीक्षण करण्यात आलं. ठीक आहे. म्हणून प्रस्तावनेद्वारे घटना सूचित की भारतीय राज्याने व्यक्तीला तिच्या प्रत्येक टप्प्यावर काय दिली आहे, सुरक्षितता देण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे का, तर प्रयत्नशील असलं पाहिजे असं घटनेमध्ये काय करण्यात आलेले, उल्लेख करण्यात आला का, तर घटनेत उल्लेख करण्यात आला. त्याच्यानंतरचा जो समाजवादाच्या अर्थाचा जो खटला होता तो 1980चा, तो मिल्स वर्सेस भारत सरकारचा खटला. आणि या खटल्यामध्ये काय सांगितलं, या प्रकरणात समाजवादी शब्दातून भारतीय घटनेच्या उदयाचा म्हणजे भारतीय समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक स्वरूपाच्या स्वप्नावर काय पडतो, प्रकाश पडतो. म्हणजे भारतीय समाजाच्या सामाजिक व आर्थिक स्वरूपाच्या याच्यावर काय पडतो, प्रकाश पडतो का, तर प्रकाश पडतो. अशा पद्धतीचं जे की आहे मिल्स वर्सेस भारत सरकारच्या खटल्यामध्ये सांगितलं. DS नकारा वर्सेस भारत सरकारचा जो खटला आहे तर पाळण्यापासून मृत्यूपर्यंत सुरक्षितता प्राप्त करून देणं हा समाजवादाचा काय आहे, आत्मा आहे. आणि मिल्स वर्सेस भारत सरकारच्या खटल्यामध्ये या समाजवादी या शब्दामध्ये घटनेच्या, भारतीय घटनेच्या उदयाचा आणि भारतीय समाजाच्या जे की आहे सामाजिक आणि आर्थिक स्वरूपाच्या स्वप्नांचा, म्हणजे भारताचे जे की आहे लोक आहेत त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्वप्न त्याच्यावर प्रकाश हा कशातून स्पष्ट होतो, समाजवादी या शब्दातून होतो का, तर समाजवादी या शब्दातून होतो. धर्मनिरपेक्षता भारतीय राज्यघटनेच्या ज्या की प्रायम्बलमध्ये आपण बघत असताना, उद्देश पत्रिकेमध्ये शब्दांच्या क्रममध्ये बघत असताना सार्वभौम, समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता फ्रान्स हा पहिला देश आहे जे की त्याने अधिकृतपणे काय केलेलं आहे की धर्मनिरपेक्षता स्वीकारलेली आहे. आणि या संकल्पनेतून मूळ जे की आहे 1215 मॅग्ना कार्टामध्ये असलेलं मानलं घेतलं. म्हणजे ही संकल्पना मूळ कुठे होती तर 1215च्या मॅग्ना कार्टामध्ये होती. आणि ब्रजेश्वर प्रसाद यांनी प्रस्तावनेत भारतीय राज्यव्यवस्थेचं वर्णन करताना समाजवादी व धर्मनिरपेक्षता हे शब्द टाकावेत अशी मागणी जी की संविधान सभेमध्ये कोणी केली होती तर ब्रजेश प्रसाद यांनी केली होती. 42व्या घटना दुरुस्ती 1976 नुसार हा शब्द काय करण्यात आला होता, समाविष्ट करण्यात आला होता. आणि कलम 25 ते 28 मध्ये धर्मनिरपेक्षता राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे का, तर प्रयत्न करण्यात आलेला आहे. ठीक आहे. मग सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पुस्तकातील ग्रंथामध्ये जे की आहे सविस्तर मांडलं आणि तिचा सर्व धर्म काय आहे असा होतो. आणि सुप्रीम कोर्टाने म्हणजे आपल्या धर्मनिरपेक्षतेचा अर्थ स्पष्ट करत असताना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या मताला काय म्हटलं, प्रमाणभूत मांडलं का, तर यांच्या मताला प्रमाणभूत मांडलं. मग धर्मनिरपेक्षतेबद्दलची जी खटली आहे त्यातला जो खटला आहे तो म्हणजे SR बोमाई वर्सेस भारत सरकारचा खटला 1993चा. आणि या खटल्यामध्ये एक मुख्य जर विचार जर केला तर धर्मनिरपेक्षता आपल्या घटनेच्या मूलभूत चौकटीचा भाग असल्याचं घोषित केलं.
ठीक आहे. मग इतर जे खटले आहेत धर्मनिरपेक्षतेबद्दलची, त्यामध्ये सेंट झेवियर कॉलेज वर्सेस गुजरात सरकारचा खटला हा सुद्धा याच्यामध्ये होता. या खटल्यामध्ये घटनेची धर्मनिरपेक्षता ही ईश्वरवादी व विरोधी नाहीये अशा पद्धतीचं या खटल्यामध्ये काय करण्यात आला होता, उल्लेख होता का, तर या खटल्यामध्ये काय होता, उल्लेख होता. आणि महत्त्वाचा जो खटला आहे नंतरचा तो म्हणजे अरुणा रॉय वर्सेस भारत सरकारचा खटला 2003चा. या खटल्यामध्ये धर्मनिरपेक्षता ही सकारात्मक प्रकारची आहे. म्हणजे आपली धर्मनिरपेक्षता ही कशा प्रकारची आहे, सकारात्मक स्वरूपाची आहे. यावेळी मग धर्मनिरपेक्षता दोन प्रकारची, एक सकारात्मक आणि एक नकारात्मक. मग सकारात्मक जी आहे तर राज्यव्यवस्था कोणत्याही धर्माला बांधलेली असणार नाही आणि कोणत्याही धर्माचा पुरस्कार किंवा विरोध किंवा भेदभाव केला जाणार नाही. आणि धर्म ही काय आहे तर खाजगी बाब आहे असून प्रत्येकाला स्वइच्छेने आपल्या धर्माचा स्वीकार करण्याचा, त्याचा प्रचार करण्याचा, त्याचं आचरण करण्याचा अधिकार आहे का, तर त्याचा आचरण करण्याचा अधिकार आहे. म्हणून घटना धर्माचं अस्तित्व अमान्य करत नाही असं नाहीये, तर कोणत्याही विशिष्ट धर्माविरुद्ध काय करणार नाही, कृती करत नाही का, तर कुठल्याही एखाद्या विशिष्ट धर्माच्या विरोधात काय होणार नाही, कृती केली जाणार नाही. आणि सर्व धर्मियांना संख्याबळाचा विचार न करता काय दिला जाईल, समान दर्जा दिला जाईल का, तर समान दर्जा दिला जाईल. असं जे कुठल्या खटल्यामध्ये उल्लेख करण्यात आला तर अरुणा रॉय वर्सेस भारत सरकारचा जो खटला आहे त्या खटल्यामध्ये या मुद्द्याचा समावेश आहे. ठीक आहे. मग पहिला जो शब्द बघितला तो म्हणजे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष. ठीक आहे. आता लोकशाही, लोकशाही काय आहे तर डेमोस म्हणजे हा ग्रीक शब्द आहे. डेमोस म्हणजे लोक आणि क्रोसिया म्हणजे याचा अर्थ सत्ता. ठीक आहे. याच्यावरून डेमोक्रेसी हा शब्द काय झाला, तयार झाला. आणि लोकांची सत्ता असणारं शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही. कुणाची तर लोकांची सत्ता म्हणजे लोकांचं शासन असणारी जी सत्ता आहे त्याला आपण काय तर त्याला लोकशाही म्हणू. मग मी ऑलरेडी तुम्हाला लोकशाहीबद्दल डिस्कस केलेलं आहे की प्रत्यक्ष लोकशाही काय आहे, अप्रत्यक्ष लोकशाही काय आहे. आता लोकशाही, प्रत्यक्ष लोकशाही आपण बघितलं ग्रीक ठिकाणी जे की स्वित्झर्लंड सारखी. अप्रत्यक्ष त्यालाच आपण प्रतिनिधिक जे की जनतेतून निवडून दिलेल्या आणि प्रतिनिधीमार्फत राज्यकारभारात सहभाग आहे का, तर जो की आहे राज्यकारभारात आहे. म्हणून संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती. ऑलरेडी आपण जे की आहे केंद्र स्तरावर बघत असताना आपल्याकडे कशा पद्धतीचे आहे तर संसदीय शासन व्यवस्था आहे. आणि संसदीय शासन व्यवस्थामध्ये केंद्र स्तरावर पाहत असताना राष्ट्राध्यक्ष हा हेड ऑफ स्टेट असेल, तो नामधारी असेल. आणि शासन प्रमुख हा हेड ऑफ द गव्हर्नमेंट असेल, वास्तव आणि खरा प्रमुख असेल. हे झालं केंद्र स्तरावरची संसदीय शासन व्यवस्था. आणि राज्य स्तरावरची शासन व्यवस्थेचा जर विचार जर केला तर राज्यपाल आणि काय असतील, सीएम असतील का, तर सीएम असतील. अशा पद्धतीची जी लोकशाही आहे त्या लोकशाहीमध्ये आपल्याला मुद्दा येतो. आणि जो की नंतरचा जो शब्द आहे तो सगळ्यात शेवटचा सरनाम्यात येईल तो म्हणजे कुठला, गणराज्य. आणि गणराज्य 26 जानेवारी 1950ला भारत काय बनलं, प्रजासत्ताक गणराज्य बनलं. म्हणजे राजा नसलेलं राज्य, घटनात प्रमुख कोण असतील, राष्ट्रपती, आणि ते लोकांद्वारे काय केले जातील, अप्रत्यक्षपणे निवडलेले असतील का, तर अप्रत्यक्षपणे ते निवडलेले असतील. मग सर्वोच्च कोण आहे तर जनता सर्वोच्च आहे. सर्वोच्च कोण आहे, जनता आहे. आणि कोणालाही विशेष अधिकार काय नाहीयेत, संपन्न केलेले नाहीयेत. अशा पद्धतीने सरनाम्यातील शब्दांचा काय आहे, क्रम आहे. हे सरनाम्याचं स्वरूप आहे, म्हणजेच राज्यव्यवस्थेचं स्वरूप आहे. भारतीय राज्यव्यवस्थेच्या स्वरूपामध्ये बघत असताना सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष जे की आहे धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य हा शब्दांचा क्रम. मग जो आदर्श दिलाय सरनाम्यातला म्हणजे तो न्याय. मग न्याय पाहत असताना कुठल्या स्वरूपाचं आयाम, न्यायाचं जी पॅरामीटर्स काय, आयाम काय आहेत तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. मग सामाजिक विषमता एक लक्षात घ्यायचं की विषमता एक तर लक्षात की सामाजिक विषमता. मग सामाजिक विषमता निर्माण हा हेतू आहे कशाचा तर न्यायाचा. मग कलम 15 जे की आहे भेदभाव केला जाणार नाही. कलम 17 जे की आहे अस्पृश्यता पाळली जाणार नाही. 23 जे की वेठबिगारी. 38 जे की काय आहे मार्गदर्शक तत्व आहे. ठीक आहे. आणि जे की आहे 38 मध्ये काय आहे की पाठीमागं राहिलेल्या समाजाला पुढे आणण्यासाठी काय केलं जाईल, राज्य संस्था काय करेल, काम करेल.
आणि 43 नुसार काय आहे की वाजवी वेतन आणि चांगलं राहणीमानाच्या ही मार्गदर्शक तत्वाचा समावेश आहे. ही सामाजिक विषमता आपल्याला काय करता येईल, दूर करता येईल का, तर दूर करता येईल यामार्फत. आर्थिक कलम 38 नुसार, 39 नुसार आणि 40 नुसार. ठीक आहे, कलम 38 नुसार तर ऑलरेडी सांगितलं की पाठीमागे राहिलेल्या समाजासाठी आणण्यासाठी काहीतरी राज्यसंस्था करेल. 39 सांगताय की राज्य धोरण ठरवणं की पुरुष आणि महिलांना उपजीविकेचे काय करायचे, पुरेसे साधनं जे की मिळवण्याचा हक्क आहे का, तर मिळवण्याचा हक्क आहे. आणि जे की आहे 40 मध्ये ग्रामपंचायतीचं काय आहे, तर संघटन आहे का, तर संघटन आहे. आणि राजकीय जे न्याय मिळवून द्यायचा आहे तो 326 नुसार प्रौढ मताधिकार स्वीकारला जाईल. म्हणजेच तुम्हाला मतदान करण्याचा सुद्धा अधिकार आहे आणि तुम्हाला उभा राहण्याचा सुद्धा अधिकार आहे का, तर तो राजकीय न्यायातून. म्हणजे न्याय हा कसा मिळाला पाहिजे, तो सामाजिक, आर्थिक आणि राजकीय असा जर न्याय मिळाला तर म्हणजे अशा पद्धती. आणि याच्यामध्ये सामाजिक या शब्दाचाच पहिल्यांदा का उल्लेख आहे, तर सामाजिक जो विषमता आहे ही सर्वात जास्त कशाची आहे, तर सामाजिकची आहे. ठीक आहे, लक्षात आलं. म्हणून सरनाम्यामध्ये जर विचार केला तर न्याय हा एक मुद्दा जे की आहे की मुख्य उद्देश काय आहे, आकांक्षा काय आहे, तर न्याय जेव्हा स्वातंत्र्य आणि समानता काय होते, स्वातंत्र्य आणि समता एकत्रित होते त्यावेळेस न्याय मिळेल असं मत हे कुणाचं होतं, हेरॉल्ड लास्की यांची डेफिनेशन होती की स्वातंत्र्य आणि समता म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं आणि तुम्हाला समता जर मिळाली तर आपोआप न्याय मिळेल. ठीक आहे, मग स्वातंत्र्य आणि समतेशिवाय काय होऊ शकत नाही, समानतेशिवाय न्याय निर्माण होऊ शकत नाही, म्हणजे न्याय मिळणार नाही. मग सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पेक्षा जे की आहे, सामाजिक आणि आर्थिक पेक्षा महत्वाचा काय आहे, तर सामाजिक आहे. कारण की सामाजिक न्यायाचा अभाव आणि सामाजिक न्यायाची भूक खूप मोठी म्हणून सामाजिक न्याय सर्वप्रथम घेण्यात आलेला आहे. ठीक आहे, आणि न्याय समता म्हणजे न्याय एखाद्या समाजात ज्या प्रमाणात विषमता असते त्या प्रमाणात तो समाज न्यायापासून दूर समानतेची, हेच न्याय तत्वाचं काय आहे, प्रमुख तत्व आहे का, तर हे प्रमुख तत्व आहे. ठीक आहे, म्हणून हा एक मुद्दा पहिला न्याय. नंतर स्वातंत्र्य. मग नैसर्गिक स्वातंत्र्याचे प्रकार कुठले, एक नैसर्गिक स्वातंत्र्य, नागरी स्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वातंत्र्य. मग नैसर्गिक म्हणजे आधुनिक मध्ये जर विचार जर केला, बळी तो कानपिळी या तत्वाचा, तो झालं नैसर्गिक स्वरूपाचं. ज्याच्याकडे बळी तो कानपिळी म्हणजेच काय आहे, ज्याच्याकडे पावर आहे, जो काही करेल आपल्या स्वतःच्या पद्धतीने करेल त्याला स्वातंत्र्य म्हणजे बळी तो कानपिळी. नागरी म्हणजे काय की नागरिकांना राज्यात मिळणाऱ्या सवलतीचा आणि अधिकारांचा समावेश राज्याने विधिनियम पाळून जे करून दिलेलं आहे तेच नागरिकांना आहे, म्हणून नागरी स्वातंत्र्य असेल. राजकीय स्वातंत्र्य देशाच्या राज्यकारभारात भाग घेण्याचं स्वातंत्र्य आहे. ठीक आहे, आणि आर्थिक राज्यातील प्रत्येक नागरिकाला उपजीविकेसाठी उद्योग करण्याची संधी आणि त्यामुळे सुरक्षितता वाटणं, ती वाटली पाहिजे अशा पद्धतीचं काय असलं पाहिजे, स्वातंत्र्य असलं पाहिजे. ठीक आहे, आणि स्वातंत्र्याची हमी तुम्हाला कशातून, समानतेतून मिळते का, तर समानतेतून मिळते. ती म्हणजे नागरी 14 ते 18 मधून, राजकीय अधिकार 326 ते 326 मधून 25 आणि मार्गदर्शक तत्वातून ही समानता काय होते, प्रस्थापित होते का, ते प्रस्थापित होते. म्हणून न्याय, स्वातंत्र्य आणि समता. समतेचे तत्व विकासासाठी खात्री आहेत. समता सुद्धा कशी, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक. आर्थिक समता म्हणजे काय, अंमलात आणण्याची समान संधी असली पाहिजे आणि केवळ संपत्तीच्या बळावर मिळेल, त्यांचं काय करता आलं नाही पाहिजे, शोषण करता नाही आलं पाहिजे, हे तत्व स्वीकारणं. आणि समाजात केवळ जन्म उच्च निश्चितता मानली जाऊ नये, जातीय स्वरूपात विषयक धार्मिक समजुतीवर सुद्धा काय मिळावं, समानता असावी का, तर समानता असावी. ठीक आहे, आणि जो ठरावात नसलेला शब्द परंतु नंतर काय करण्यात आला, स्वीकारण्यात आलेला जो शब्द होता तो म्हणजे बंधुत्व. बंधुत्व म्हणजे बंधुभावाची भावना, जात, भाषा, धर्माच्या पलीकडे जाऊन आपण सर्व भारत मातेचे काय आहोत, लेकरे आहोत, ही भावना असणं, त्याला आपण काय म्हणू, जे की आहे त्याला आपण बंधुत्व म्हणू. आणि घटनेत एकेरी नागरिकत्वाच्या माध्यमातून ही बंधुत्व काय करण्यात आली आहे, संवर्धित करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि
कलम 51A मध्ये एका कर्तव्यामध्ये देखील जनतेमध्ये सामंजस्य आणि बंधुत्व वाढीस आणण्यासंदर्भात काय करण्यात आलेला आहे, उल्लेख करण्यात आलेला आहे का, तर उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि पुढील 2 गोष्टीचं आश्वासन देणारी बंधुत्व प्रवर्धित करण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे, तो आपल्या सरनाम्यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि तो म्हणजे व्यक्तीची निष्ठा आणि व्यक्तीची प्रतिष्ठा. व्यक्तीची एक प्रतिष्ठा, निष्ठा आणि व्यक्तीची एकता आणि एकात्मता. म्हणून घटनाकारांनी सर्वात जास्त महत्त्व व्यक्तीच्या प्रतिष्ठेला काय दिलेलं आहे, ती जपवणूक मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्यांमध्ये समाविष्ट आहे. राष्ट्राची एकता आणि एकात्मता, जर राष्ट्राची एकता आणि एकात्मतेचे संरक्षण केलं नाही तर व्यक्तीच्या प्रतिष्ठेची जपवणूक कशी होणार, अशा पद्धतीचा मुद्दा उपस्थित होतो. म्हणून आपल्याकडे ह्या 2 मुद्द्याचा समावेश. मग एकता आणि एकात्मता म्हणजे काय, तर भौगोलिक एकता आणि एकात्मता हा जो अर्थ जर विचार केला तर ही संकल्पना जी आहे ती ही कलम 1 मध्ये राज्यांचा संघ यातून तो स्पष्ट होते. आणि घटनाकारांना संघातून बाहेर पडण्याचा अधिकार नाहीये आणि भारताची भूप्रादेशिक अखंडता अबाधित राहील. आणि एकात्मतेचा संबंध जनतेच्या भावनिक आणि एकीकरणाशी असून त्यामध्ये सांप्रदायिकता, प्रादेशिकता, जातीयवाद, फुटीरवाद, भाषावाद यासारखे अडथळे दूर करण्याचा समावेश एकात्मता हा 42व्या घटना दुरुस्तीने काय करण्यात आला, ॲड करण्यात आला का, तर ॲड करण्यात आला. आणि मग देश आणि कंट्री म्हणजे काय, तर भूमीची निश्चित सीमा, लोकवस्ती, सरकार, ठीक आहे, यातून बंधुत्वता काय होते, स्पष्ट होते. आणि भाषण, धर्म, वंश एकच इतिहास आहे या मुद्द्याचा समावेश आहे, ठीक आहे. आणि मग ज्या सरनाम्याच्या ज्या केस आहेत त्या सरनाम्याच्या केसबद्दल जर विचार जर केला तर सरनामा हा घटनेचा भाग आहे किंवा नाही. आणि सरनामा हा घटनेचा भाग आहे तर कुठल्या कुठल्या केसनी सांगितलं की सरनामा हा घटनेचा भाग आहे, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये A.K. गोपालन असा जो खटला होता त्या खटल्यामध्ये 1951 चा की प्रस्तावना घटनेचा भाग नाहीये हे अनुत्तरित ठेवला, ठीक आहे, कारण की हे शंकरी प्रसाद प्रकरण होतं त्याच्यामध्ये उल्लेख होता. परंतु बेरुबारी युनियन खटला 1960चा, हे ठिकाण बेरुबारी भारत आणि पाक म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी हे पूर्व बंगालमधील एक इंग्रज नियंत्रण होता. बेरुबारी हे ठिकाण 9व्या घटना दुरुस्तीने आपण काय करण्यात आलं होतं, पाकला देण्यात आलं होतं का, तर ते पाकला देण्यात आलं होतं, ठीक आहे. आणि यात राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयाकडे काय मागितला होता, सल्ला मागितला होता. म्हणून हा सुप्रीम कोर्टाने प्रस्तावना हा घटनेचा भाग नाही असं इथे स्पष्ट केलं. मात्र महत्त्व अधोरेखित करून एखाद्या संदिग्ध संज्ञेचा अर्थ लावण्यासाठी प्रास्ताविकातील उद्दिष्टांचा आधार घेतला जाऊ शकतो का, तर घेतला जाऊ शकतो. आणि त्यानंतरचा गोलकनाथचा जो खटला आहे तो गोलकनाथचा खटला 1967चा, यामध्ये प्रस्तावना घटनेचा भाग नाहीये. आणि पश्चिम बंगाल म्हणजे की पंजाब सरकारने हे स्पष्ट होतं. आणि पहिला न्याय निवाडा होता बेरुबारी हा सल्ला होता जे की गोलकनाथ. आणि त्यानंतरचा महत्त्वाचा जो खटला तो म्हणजे केशवानंद भारती खटला. याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपले अगोदरचं मत फेटाळून लावलं आणि प्रास्ताविक घटनेचा काय आहे, भाग आहे असं सांगितलं. आणि प्रस्तावना हा घटनेचा सारांश असल्याचं स्पष्ट केलं. आणि सुप्रीम कोर्टाने प्रस्तावना हा गाभ्याचा महत्त्वाचा भाग आहे, गाभा घटक आहे असं उल्लेख केलं. आणि नुरानी यांनी सर्वात मोठा निवाडा लिखाण केलं. सरन्यायाधीश A.G. नुरानी यांचं मत होतं की सर्वात मोठा निवाडा म्हणून जे की आहे आणि या निवाड्याचं जे लिखाण आहे ते सरन्यायाधीश सिक्री यांनी केलं का, तर सिक्री यांनी केलं. केशवानंद भारती खटला की एकमेव खटला सुनावणीसाठी 13 न्यायपीठा बसवण्यात आली होती आणि सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सिक्री होते. निवाडा हा 7-6 बहुमताने देण्यात आला होता. आणि निवाडा 603 पानाचा सलग 67 दिवस चालणारं हे भारताच्या इतिहासातला पहिलाच होता. आणि याचिकाकर्ते हे के भारती आणि श्रीपाद होते. आणि प्रतिवादी जे की आहे ते केरळचे सिरवाई आणि प्रतिवादी 2 होते भारताचे महान्यायवादी निरेगडे. रॉय यांनी सुरुवातीला 73ला पाठिंबा दिला होता पण नंतर त्यांनी पण पुनर्लोकन करण्यासाठी 1975ला न्यायपीठ संघटित केलं होतं. आणि ओळख म्हणून काय आहे की मूलभूत चौकट आहे तो सिद्धांत आता केस आणि लॉ बनला आहे. त्याने संसद घटनेच्या मूलभूत चौकटीत घटना दुरुस्तीमध्ये बदल करू शकत नाही व त्या शक्तीला मर्यादित करून टाकले आणि पुढे करू शकले पण मूलभूत चौकटीत नाही.
आणि सुप्रीम कोर्टाने निवाड्याद्वारे मूलभूत चौकटीची संकल्पना सर्वप्रथम मांडली, जी की आहे जनक कोनरॅड, घटनातज्ञ. आणि भारतात ही सर्वप्रथम कल्पना जी मांडली ती J.M. मुधोळकर यांनी 1965 मध्ये सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान या निवाड्यात सांगितलं. आणि प्रस्तावनेतला जो बदल आहे ते फक्त 368च्या प्रक्रियेनेच होईल. आणि प्रस्तावना हे मूलभूत चौकटीचा आधार आहे का, तर आधार आहे. आणि LICचा जो खटला 1995चा हा सरनामा एकात्मिक भाग आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. आणि सरनामा न्याययोग्य आहे का, तर तो नाही, कारण की त्याचा उल्लेख न्यायालयाकडून अंमल घडून आणण्यात लावला जाऊ शकत नाही. पण कोणत्याही मुद्द्याचा आदेश न्यायालय कोणालाही देऊ शकत नाही त्यातला. ठीक आहे. आणि सरनाम्याबद्दल ज्या ज्या व्यक्तींची मतं होती ती काय काय मतं होती, तर हिदायतुल्ला यांचं मत होतं की संविधानाचा तो काय आहे, आत्मा आहे. पंडित भार्गव मौल्यवान भाग आहे, घटनेचा आत्मा आहे, चावी आहे, फुलपट्टी आहे, उत्कृष्ट गद्यकाव्य आहे. मुधोळकर यांनी सांगितले प्रस्तावना घटनेची एक मूलभूत चौकट आहे. नानी पालकेवाल यांनी सांगितलं घटनेचं आय कार्ड आहे, ओळखपत्र आहे. MV पायली यांनी सांगितलं की सर्वोत्तम मसुदा आहे. JP कृपलानी कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी काय आहेत, तत्व आहेत. माजी न्यायाधीश सिक्री यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे. बेरोबारी संदर्भात घटना समितीचं मन ओळखण्याची किल्ली आहे की नाही आहे. मुन्शी म्हणले राजकीय कुंडली आहे, सार्वभौमत्व आहे, लोकशाही गणराज्य, हेरोस्कोप आहे, अशा पद्धतीचं मत आहे. आणि प्रास्ताविकामध्ये काय होत आहे, प्रास्ताविक 368 अंतर्गत सुधारणा होऊ शकते का, तर सुधारणा होऊ शकते. आणि केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की प्रास्ताविक घटनेचा भाग असल्याने तिच्यामध्ये 368 नुसार सुधारणा होऊ शकते, मात्र घटनेच्या मूलभूत संरचनेला धक्का न लावता. आणि आतापर्यंत एकदाच सुधारणा झाली, 42वी घटना दुरुस्ती 1976ला, आणि लागू झाली जे की आहे. मग या सरनाम्याबद्दल ज्या महत्त्वाच्या ज्या लक्षवेधी आहेत त्या लक्षवेधीमध्ये सरनामा हा सर्वात शेवटी काय करण्यात आला, अधिनियमित करण्यात आला. KT शाह यांनी धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी ही दोन्ही विशेषणे भारतीय संघराज्याला लावण्यात यावी अशी दुरुस्ती सुचवली. सरनामा हा राज्यघटनेचं अविभाज्य अंग आहे. आणि सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही आहे अथवा कायदेमंडळाच्या अधिकारावर बंधनही घालत नाही आहे. आणि 3 जानेवारी 1977 या तारखेपासून भारत हे काय बनलं, एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असं भारतीय राज्यघटनेने काय केलं, घोषित केलं का, तर घोषित केलं. अशा पद्धतीने हा काय आहे, सरनामा आहे, उद्देशपत्रिका आहे आणि प्रियांबल आहे. थँक्यू.